नमस्कार मित्रांनो, जय शिवराय, जय शंभूराजे. स्वागत आहे तुमचं आजचा एका नव्या व्हिडिओमध्ये. आज आपण पाहणार आहोत छत्रपती संभाजी महाराजांची तुळापूर येथे असलेली समाधी, तसेच वडूबुद्रुक येथे असलेली समाधी देखील आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तुम्ही चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नसेल केलं तर ते अगदी पटकन करून घ्या, म्हणजे तुम्हाला आमचे पुढे येणारे व्हिडिओ नवनवीन ते तुम्हाला लवकरात लवकर पाहण्यासाठी यावे. छत्रपती संभाजी महाराजांची ही बलिदान भूमी, म्हणजेच येथे छत्रपती संभाजी महाराजांवर 40 दिवस अनन्वित अत्याचार झाल्यानंतर औरंगजेबाने याच ठिकाणी संभाजी महाराज तसेच त्यांचे मित्र कवी कलश यांचा शिरच्छेद करून त्यांना ठार केले. छत्रपती संभाजी महाराजांना गिरफ्तार केल्यानंतर मुकर्रब खान त्यांना संगमेश्वरावरून धर्मवीर गडाकडे घेऊन जात होता आणि त्यामध्ये रस्त्यात ज्योत्याजी केसरकर यांनी काही मावळ्यांसोबत येऊन, म्हणजे जवळपास 200 मावळे घेऊन ज्योत्याजी केसरकर यांनी छत्रपती संभाजी महाराज किंवा कवी कलश यांना सोडवण्याचा प्रयत्न केला, पण तसे झाले नाही. कारण पुढे फौज होती 2000 लोकांची, त्यांच्यापुढे त्यांचा टिकाव लागला नाही आणि ते संभाजी महाराजांना सोडवू नाही शकले. तेच कसे बसे तिथून निसटले आणि रायगडावर जाऊन त्यांनी बातमी दिली की असं झालेलं आहे. आणि त्यानंतर धर्मवीर गडावर सुद्धा अत्याचार चालू असताना छत्रपती संभाजी महाराजांची ज्यावेळेस उंठावर बसून धिंड काढण्यात येत होते विदूषकी कपडे घालून, नेमकं त्याच वेळेस आलेल्या सैनिकांमध्ये रायप्पा महार हा वेश बदलून आला होता. लोकांना पाणी पाजण्याचं सोंग करीत तो छत्रपती संभाजी महाराजांना भेटण्यासाठी तिथं आलेला होता. संभाजी महाराजांना तिथून सोडवण्याचा तो प्रयत्न करणार होता. ज्यावेळेस पहिल्यांदा छत्रपती संभाजी महाराजांचं रूप उंठावर बसलेलं पाहून, त्यांच्यावर होत असलेले अन्याय पाहून रायप्पा महाराला बघवलं नाही, त्यांना पाहवलं नाही. त्यांचे काळजाचे तुकडे तुकडे झाले आणि त्यांनी न राहून, म्हणजे त्यांना ते सहनच झालेलं नाही सध्याची स्थिती पाहून, त्यांनी डायरेक्ट असलेल्या तिथल्या सैनिकावर हल्ला केला. तिथल्याच एखाद्याच्या मॅनातील तलवार काढली आणि 2 सैनिक ठार केले आणि संभाजी महाराजांना वाचवण्याचा तो केलेला वेडा प्रयत्न तो असफल ठरला आणि तेथेच सपासप त्यांच्यावर वार होऊन रायप्पा महाराजांचा तिथे मृत्यू झाला. त्यांच्यावर सुद्धा खूप वार झाले, कारण पुढं सैन्य भरपूर होतं आणि मुघल गनिम गनिम म्हणून ओरडत होते. आणि अशा स्थितीमध्ये रायप्पा महाराजांनी चांगल्या प्रकारे त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला होता, पण ते असताना एकटेच होते आणि फौज होते लाखोमध्ये. त्यांचा प्रयत्न असफल झाला. प्रेमापोटी रायप्पा महार हे एक छत्रपती संभाजी महाराजांचे लहानपणीपासूनचे मित्र होते. त्यांना वाचवण्यासाठी त्यांना तिथं जाऊ वाटलं, ते गेलेही, त्यांनी प्रयत्नही केला आणि ते त्या मुघल फौजेपर्यंत पोहोचलेही, पण तो प्रयत्न अयशस्वी ठरला आणि रायप्पा महार तिथेच मारले गेले धर्मवीर गडावर. असे हे 2 प्रयत्न तिथे झाले होते छत्रपती संभाजी महाराजांना वाचवण्यासाठी, पण ते अयशस्वी ठरले. धर्मवीर गडावर त्यांच्यावर अनन्वित अत्याचार झाला. तिथे त्यांना 15 दिवस ठेवल्याच्या नंतर संभाजी महाराजांना औरंगजेब घेऊन तुळापूर येथे आला. औरंगजेबानं तुळापूर येथे त्यांची छावणी हलवली आणि त्यांच्यावर इथे अनन्वित अत्याचार अजून खूप प्रमाणामध्ये करण्यात आले. त्यांनी त्यांच्या मागण्या मान्य होतात का हे पण पाहिले आणि ते पाहून झाल्यानंतर त्यांनी शेवटी छत्रपती संभाजी महाराजांनी कवी कलश यांची हत्या इथेच केली. त्यांचा शिरच्छेद करण्यात आला आणि त्यांच्या अवयवाचे तुकडे जे होते ते याच त्रिवेणी संगमाच्या अवतीभोवती फेकून देण्यात आले आणि गावकऱ्यांना धमक्या दिल्या की जर तुम्ही ह्या अवयवांना हात लावाल तर याद राखा, तुमचा पण शिरच्छेद करून टाकण्यात येईल, तुमची पण हेच हाल करण्यात येतील जे की या दोघांचे झालेले आहेत. या भीतीपोटी त्यांच्या अवयवांना हात लावण्यासाठी तिथे कोणीही येत नव्हतं आणि लवकरच जवळपास असलेल्या अख्ख्या खेडेगावांमध्ये महाराजांची हत्या झाली, महाराजांचा जीव गेला हे कळल्यानंतर लोकांमध्ये हळहळ निर्माण झाली. पण औरंगजेबाच्या भीतीपोटी तिथे कोणीही यायला तयार नव्हते. पण घडले असे की जनाबाई नावांची परटीण त्या त्रिवेणी संगमाजवळ कपडे धुण्यासाठी आली होती. तिला माहिती नव्हतं की असं झालं आहे म्हणून. तर तिला तिथं पाहिल्यानंतर हाडामासाने व्याकुळलेले अवयव
त्याला त्या पर्टिनीला तिथं दिसले आणि तिला थोड्या वेळात कळले की आपल्या छत्रपती संभाजी महाराजांची आणि कवी कलशांचे हे अवयव आहेत. त्या पर्टिनीला खूप वाईट वाटलं. ती तिथून परत गेली घरी, तरी तिला राहवत नव्हतं. आणि संध्याकाळ झाल्यानंतर ती काही स्त्रियांना घेऊन तिच्या गावातल्या, तिचं गाव होतं वडू बुद्रुक, त्या वडू बुद्रुक गाव ते तुळापूर जवळपास 5 किलोमीटर अंतराचा फरक आहे. आणि त्या गावातील काही स्त्रियांना घेऊन ती संध्याकाळी गणपत महार यांच्या सहाय्याने ते अवयव तिथून उचलले आणि वडूबुद्रुक गावामध्ये घेऊन गेले. आणि ह्या सर्वांनी मिळून त्यांचे अवयव वडूबुद्रुक गावामध्ये घेऊन गेले. पण प्रश्न असा होता की या अवयवांचं अंत्यसंस्कार जे आहेत ते कोणाच्या जागेमध्ये करायचे, कारण ते कोणाच्या जागेमध्ये जर केलं तर औरंगजेब त्यांना पकडून नेईल आणि त्यांना शिरच्छेद व्हावं लागेल, शिरच्छेद केला जाईल त्यांचा, या भीतीपोटी कुणीही तयार होत नव्हतं. पण सरते शेवटी गणपत महाराजांनी आपली हिंमत दाखवली. छत्रपती संभाजी महाराजांचे आपल्या असलेल्या स्वराज्यावर किती उपकार आहेत, आपण त्यांच्यासाठी एवढं पण नाही का करू शकत, हे याची जाण ठेवून गणपत महाराजांनी आपल्या असलेल्या जागेमध्ये, स्वतःच्या मालकीच्या जागेमध्ये छत्रपती संभाजी महाराज तसेच कवी कलश यांच्यावर अंत्यसंस्कार केले.